नमस्कार. दिनांक 18 मार्च. कथेचं शीर्षक आहे साखर तीळ खाऊ घाला. काशीच्या बहिरे शास्त्रीचा नवसा सायसाने झालेला मुलगा अल्पायुष्य होता. यावर दैवी उपाय करणे आवश्यक असल्याने एका साधूच्या सल्ल्यानुसार ते महाराजांच्या सेवेत आले. मुलगा 14 वर्षाचा होताच डोळे पांढरे कडून बेशुद्ध पडला. आता हा वाचत नाही असे दिसतात शास्त्री बुवांनी महाराजांना साकडे घातले. महाराज म्हणाले, मुलाला साखर तीळ खाऊ घाला. तसे करता तो मुलगा जिवंत झाला व दीर्घायुष्य झाला. परमार्थाकडे वळणाऱ्या प्रापंचिकांची समस्या या लीलेद्वारे मांडली आहे. त्यांचे वैराग्य अल्पजीवी असणे ही त्यांची समस्या असते. मग तो प्रापंचिक विद्वान असो, गरीब असो की श्रीमंत असो, याला कारण असते ही त्यांची आसक्ती. त्यामुळे ते दीन दुबळे झालेले असतात. प्रस्तुतच्या लीलेतील बहिरे शास्त्री हे विद्वान आहेत, जिज्ञासू आहेत. ते विद्वान आहेत याचा अर्थ त्यांनी भक्ती मार्गाचे ज्ञान प्रयत्नपूर्वक अभ्यासाने मिळवले आहे, चिंतन मनन केले आहे. त्यांना वैराग्यही प्राप्त झाले आहे. बहिरे शास्त्रींना नवसा सायसाने झालेला हाच तो वैराग्य स्वरूप मुलगा होय. परंतु ते स्वतः विद्वान असल्यामुळे त्यांनी या वैराग्याविषयी जेव्हा कठोर आत्मचिंतन केले तेव्हा ते त्याविषयी साशंक झाले. हे वैराग्य अल्पायुष्य म्हणजे फार काळ टिकणारे नाही हे त्यांना समजून आले आणि ते काळजीत पडले. या बाबतीत काय करावे याचे मार्गदर्शन होण्यासाठी त्यांनी एका साधूस विनवले. त्या साधू पुरुषाने त्यांना सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती ती ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती, अशा प्रकारचा उपदेश करून अक्कलकोटास श्री स्वामी महाराजांचा आश्रय करावयास सांगितले. याचे कारण असे की प्रपंचात क्षणिक मोहाचे खाच खळगेच फार असतात. कोठे केव्हा कसा धोका होईल हे सांगता येणार नाही. पण संत संग हा एक दिशा राजमार्ग आहे. त्यावरचा प्रवास सुखाचा, वेगाचा, तरीही सुरक्षित होतो. त्यांच्या संगतीत प्रत्यक्ष उपदेश नसतील, परंतु त्यांचे चरित्र म्हणजे त्यांचे आचार विचार हाच एक ग्रंथ असतो. त्याचे अभ्यासपूर्वक निरीक्षण परीक्षण केल्याने आपले कष्ट त्रास दूर होतात, आपले वैराग्य पक्के होते, दीर्घायू होते. श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गांजेकस इसमाची गोष्ट आहे. त्यांनी त्याला गांजा सोड असा प्रत्यक्ष उपदेश कधीच केला नाही, मात्र त्याला जवळ ठेवून घेतले. त्याचे गांजाचे व्यसन ते स्वतः पुरवीत असत, पण थोड्याच काळात त्याचे व्यसन सुटले. याला कारण श्री महाराजांचे स्वतःचे शुद्ध आचरण, तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या व्यसनी माणसाला आला आणि तो सुधारला. कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती उर्फ कुंभार स्वामी यांचे शिष्य ब्र भू प पू नामदेव महाराज ते असेच थोर सत्पुरुष. त्यांच्याकडे यावयास एक सरदार महाशय टाळाटाळ करीत, कारण या सरदार साहेबांचा दिवस बाई बाटलीशिवाय जात नसे. त्यामुळे नामदेव महाराजांकडे येताना त्यांना अशुद्ध आणि अवघड वाटे. श्री नामदेव महाराजांनीही त्यांना त्याविषयी काही उपदेश केला नाही की या गोष्टी सोडण्याची जोर जबरदस्ती केली नाही. त्यांनी फक्त त्याची चिंता नको, तुम्ही फक्त येत चला असा धीर दिला. श्री नामदेव महाराजांच्या सहवासात राहिल्याने त्या सरदार महाशयांचे आश्चर्यकारक परिवर्तन झाले. असो, काशीच्या बहिरे शास्त्रींनी सुद्धा अक्कलकोटास येऊन महाराजांच्या सेवेत सुरुवात केली. महाराजांनीही कधी त्यांना प्रत्यक्ष उपदेश केला नाही. गुरुसेवेत राहून काही काळ जाताच बहिरे शास्त्रींचे वैराग्य पूर्वकर्म प्रभावाने कच खाऊ लागले. वैराग्य नष्ट होण्याच्या मार्गास लागले तेव्हा शास्त्री बुवांनी महाराजांना साकडे घातले. महाराजांनी त्यांना तीळ आणावयास सांगितले. शास्त्री बुवांना ते अशुभाचे लक्षण वाटले. त्यांची भीती जाणून महाराज म्हणाले, अरे, त्याला साखर तीळ खाऊ घाल. असा अर्थ की पूर्वजन्मातील संचित प्रारब्धाची भीती कसली बाळगतोस? आमच्या जवळ आहेस ना, भ्यायचे कारण नाही. त्या प्रारब्धालाच तिलांजली देऊ. विसरून जाते सगळे. भक्तीची साखर खा आणि निश्चिंत राहा. बघ तुझे वैराग्य कसे पुन्हा जीव धरून उठून बसते ते. महाराजांनी शास्त्री बुवांना भूतकाळ विसरून जाण्यास सांगितले.
भूतकाळाचा शोक करणारी, त्यातच रमणारी माणसे प्रगती करू शकत नाहीत. भूतकाळाच्या ओझ्याने त्यांची भक्ती म्हणजे केवळ वृक्ष कर्मकांडच होते. ती बहरतच नाही, फुलतच नाही. परमार्थ ही एक नीरस कर्तव्य कर्माची कवायत, कसरत होत राहते. वाल्या कोळ्याला आपला भूतकाळ विसरावाच लागला. भूतकाळाला तिलांजली देऊन रामभक्तीची साखर खाऊ लागल्यावरच त्याचा वाल्मिकी झाला. भगवद्गीतेत खुद्द भगवंतांनीच एक आश्वासन दिले आहे. अपि तेषु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव सह मंतव्यः सम्यग्व्यवसितो हि सहा. याचा शब्दशः अर्थ, जरी अत्यंत दुराचारी असूनही अनन्य भावे मला भजत असेल तर तो साधूच समजावा असा असला तरी तो दुराचाराचा, भ्रष्टाचाराचा परवाना समजू नये. याचा मतितार्थ वेगळाच आहे, तो समजून घ्यावा. भूतकाळ मग तो चालू जन्मातील असो की गत जन्मातील, तो विसरणेच इष्ट असते. त्यावर तुमचा अधिकार चालत नाही. वर्तमान काळ महत्वाचा, तो सत्कर्णी लावा. सत्संगात राहून भगवत भक्ती मनापासून साखर खाणे याचा अर्थ गोडीने केल्यास तो भोक्तव्य भोगूनही तुम्हाला त्रास होत नाही. इतकेच काय, पण नियतीमुळे क्षुद्र जातीत क्षुद्र वृत्तीने जगावे लागले तरी त्याचा बाद लागत नाही. वाल्या कोळी, सजन कसाई, धर्मव्याध खाटीक, सोखा महार, सेना नाभी, कबीर, नामदेव शिंपी, सावता माळी, रोहिदास चांभार अशी उदाहरणे पाहिल्यास भगवंताच्या वचनातील रहस्य समजेल. मनापासून गोडीने भगवत भक्ती केल्यास उदरनिर्वाहाची वृत्ती हीन असली तरी तिची बाधा होत नाही, हेच खरे. इथे बहिरे शास्त्री तर विद्वान ब्राह्मण होते, त्यांनी का घाबरावे, असा महाराजांचा रोकडा प्रश्न होता. महाराजांचा सहवास, भूतकाळाला तिलांजली आणि गुरुसेवेची साखर पेरणी असा त्रिवेणी संगम होताच बहिरे शास्त्रींचे वैराग्य पुन्हा जोर धरून पक्के झाले, प्रखर झाले. हा या लीलेचा गर्भित अर्थ आहे. धन्यवाद.